एक महत्त्वाची बातमी आहे। झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट हा पाहायला मिळालेला आहे। झी 24 तासच्या रियालिटी चेक नंतर प्रशासनाला जाग आली आहे। काल सकाळी झी 24 तासनं उघड्या मॅनहोल संदर्भातला रियालिटी चेक दाखवला होता। या दरम्यान त्यानंतर आता प्रशासनानं या उघड्या मॅनहोलवर झाकणं बसवलेली आहेत। मॅनहोलच्या बाजूला बॅरिकेडिंग सुद्धा केलेलं आहे। तर ही दोन दृश्य अनेक ठिकाणी झी 24 तासनं रियालिटी चेक केला होता तेव्हा मॅनहोलवर झाकणं नव्हती। तर नंतर ही बातमी पाहिल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर त्यांनी मॅनहोलवर झाकणं बसवलेली आहेत आणि त्याला बॅरिकेडिंग सुद्धा केलेलं आहे। या ठिकाणी मॅनहोल उघडा आहे, या ठिकाणी अपघात होऊ शकतो। बरोबर आहे, अपघात होऊ शकतो। त्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी उभे आहेत। त्यांनी तातडीने या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी ठेकेदाराला उभं केलं आहे। ठेकेदाराला सांगितले की या ठिकाणी 24 तास या ठिकाणी उभं राहायचं आहे। ज्यावेळी पाणी आपण पंप चालू कराल त्यावेळी आपण इथे उभं राहायचं आहे आणि ज्यावेळी आपण जाल त्यावेळी हे सर्व बंद करून मॅनहोल बंद करून दुसरीकडे जायचं आहे। असं आत्ता ह्या ठिकाणी वॉर्ड ऑफिसर क्षीरसागर साहेब देखील या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी पाहणी केली। महानगरपालिकेचे अधिकारी प्रयत्न करत आहेत पण त्या ठिकाणी हा प्रतीक्षानगर हा सकल भाग असल्यामुळे त्यांना देखील अपयश येत आहे। त्यामुळे आपण थोडंसं वेळ द्या त्यांना। आम्ही त्यांच्या मागे लागलो आहोत आणि लवकरच प्रतीक्षानगरमध्ये वळ्या पुढच्या बातमीकडे। मुंबई महापालिकेच्या आजी माजी महापौरांमध्ये जुंपलेली आहे। पावसाळी दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष सभेच्या मागणीसाठी किशोरी पेडणेकरांनी प्रशासनाला पत्र दिलं होतं। मात्र पत्राला उत्तर मिळालं नाही। त्यावर पेडणेकर संतापले आणि त्यांनी थेट महापौरांच्या दालनामध्ये त्या गेल्या। महापौर दालनामध्ये जात कर्मचाऱ्यांना त्यांनी जाब विचारला। दरम्यान या सगळ्या प्रकरणासंदर्भात महापौर रितू तावडे यांनी आक्षेप नोंदवला। पेडणेकरांनी कार्यालयामध्ये रेकी केल्याचं म्हणत पेडणेकरांविरोधात त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। सगळ्यात जास्त व्हिडिओ पत्रांची उत्तरं देतं कोण? दीपक मी त्यांना नाही विचारलं। मी जर पत्र दिल्या उत्तर येणं मॅडमना विचारून अपेक्षित असतं त्यामुळे दुर्लक्ष करत हा घेणार नाही घेणार काय काम करतात। 30 मार्चला दिलेलं पत्र असेल त्यालाही उत्तर नाही। तुम्ही म्हणायचं ना मी पण महापौर म्हणली तुम्ही आतमध्ये येता मॅडम हे द्यायचं का मग तुमचं आहे। दिला काय नाही उत्तर नाही दिलं मी सांग दाखवा बघून दुसरं तुम्हाला मी पत्र दिलं 20-24 त्याचंही उत्तर द्या। मला आता उत्तर मी आतमध्ये बसते। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, जेव्हा महापौरांनी रितू तावडेंनी शपथ घेतली त्यानंतर तेव्हापासूनच खरं तर आपण किशोरी पेडणेकर आणि रितू तावडे यांच्यामध्ये तू मेमे पाहतोय। आता खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। एक पत्र दिलेलं आहे या संदर्भातली अतिरिक्त बैठक घ्यावी, त्या संदर्भातली सभा घ्यावी यासाठी। मात्र पत्राला उत्तर न आल्यामुळे किशोरी पेडणेकरांनी जाब विचारला आणि रितू तावडेंनी त्या विरोधात आता पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। काय नेमकं चाललंय? लोकांच्या प्रश्नांसंदर्भात प्रशासन असेल किंवा विरोधक असतील यांच्यामध्ये एकवाक्यता नाहीये, त्यांच्यामध्ये त्या संदर्भातली आपण म्हणूया कुठेतरी सिरियसनेस नाहीये। खरं तर महापौर रितू तावडे आणि विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर यांचा हा वाद अधिक चिघळण्याची चिन्ह आता दिसू लागलेली आहेत। कारण महापौर रितू तावडेंनी किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रारीचा अर्ज दिलेला आहे, पत्र दाखल केलेला आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच जेव्हा किशोरी पेडणेकर ह्या आपल्या पत्राचं आपल्या मागणीचं काय झालं असा जाब विचारण्याकरता महापौर कार्यालयात गेलेल्या होत्या तेव्हा महापौर त्या ठिकाणी उपस्थित नव्हत्या। अर्थातच दालन बंद होतं, मात्र दालनाच्या बाहेर जे महापौर कार्यालय आहे त्या ठिकाणच्या स्टाफला तिथल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी जाब विचारला की मी पत्र इन्व्हर्ट केलेलं आहे, त्याचं उत्तर अद्याप का आलेलं नाही। आणि यावेळेस अर्थातच त्या ठिकाणी असणाऱ्या स्टाफवरती त्यांनी तो जाब विचारल्या कारणाने त्यांनी तिथूनच महापौर रितू तावडे यांना फोन देखील लावलेला होता। फोनवरती रितू तावडे आणि किशोरी पेडणेकर यांचं काहीसं संभाषण झालं आणि त्या संभाषणानंतर मात्र वाद चिघळत गेल्याची चिन्ह आपल्याला दिसायला लागली। किशोरी पेडणेकर ह्या आपल्या परवानगीशिवाय महापौर दालनात आल्या असा दावा रितू तावडेंकडून करण्यात आलेला आहे। आता प्रश्न असा उपस्थित होतो विरोधकांकडनं की विरोधकांचं म्हणणं आहे की महापौर एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे, एक ब्रेकिंग समोर आलेली आहे। महापौर कार्यालयाबाहेर मेटल डिटेक्टरचं कवच आता ठेवण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय।
महापौर कार्यालयाबाहेर मेटल डिटेक्टरचं कवच आता ठेवण्यात आलेलं आहे। आता जी महत्त्वाची बातमी ती लावलेलं आहे, महापौर कार्यालयाबाहेर मेटल डिटेक्टरचं कवच लावण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती आपण घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, हा जो वाद सुरू होता यामध्ये त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि आता एक महत्त्वाची अपडेट अशी समोर आलेली आहे की महापौर कार्यालयाबाहेर आता त्यांनी मेटल डिटेक्टर कवच लावलेलं आहे, म्हणजे कुणीही अचानकपणे आत येऊ नये यासाठी साधारण खबरदारी घेण्यासाठी हे कवच असावं। काय या संदर्भातले अपडेट्स आहेत? आता जो वाद निर्माण झालेला आहे की महापौर रितू तावडे आणि किशोरी पेडणेकर यांच्यातल्या वादानंतर हे मेटल डिटेक्टर बसवण्यात आल्याचा दावा अनेक ठिकाणाहून होतोय। मात्र हे मेटल डिटेक्टर हे जेव्हा महापौर कार्यालयाला धमकीचा ईमेल आलेला होता त्या धमकीच्या ईमेल नंतर आम्ही बसवलं आणि काळजी घेण्याकरता बसवलं असं महापौर कार्यालयाकडनं सांगण्यात आलंय। किशोरी पेडणेकर या जेव्हा महापौर कार्यालयामध्ये गेल्या होत्या त्यांनी महापौरांना फोन देखील लावलेला होता। विरोधकांचा प्रश्न हा आहे की महापौर या मुंबईच्या प्रथम नागरिक आहेत, त्याच्यामुळे त्यांना प्रश्न विचारणं किंवा आमच्या समस्यांविषयी त्यांना पत्र देणं हा आमचा अधिकार आहे आणि त्यांना भेटायला जाणं हा देखील आमचा अधिकार आहे। जरी महापौर कार्यालयामध्ये उपस्थित नसल्या तरी सुद्धा त्यांच्या कार्यालयात जाण्यापासून कुणाला रोखलं जावं आणि तेही विरोधी पक्षनेत्यांना रोखलं जावं असा कुठेही नियम नाही। त्याच्यामुळे महापौर दालनात प्रवेश केल्यानंतर किंवा महापौर कार्यालयात प्रवेश केल्यानंतर महापौरांना राग का यावा अशा पद्धतीचे प्रश्न आता विरोधकांकडनं विचारले जात आहेत। या संदर्भात आता विरोधकांकडनं प्रतिक्रिया यायला देखील सुरुवात झालेली आहे। मात्र महापौर रितू तावडे यांनी किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात जाऊन पोलीस ठाण्यामध्ये तक्रारीचा अर्ज दिलेला आहे। आता या अर्जाला काय प्रतिक्रिया दिली जाते किंवा या संपूर्ण प्रकरणात आता विरोधकांकडनं कोणती भूमिका घेतली जाते हे बघणं तितकंच गरजेचं आहे। धन्यवाद दिलेल्या महत्त्वाच्या या माहितीसाठी।